पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील डहाणूची महालक्ष्मी यात्रा 12 एप्रिल पासून सुरू झाली आहे। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। मात्र या यात्रेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। माहिती अशी समोर आली आहे की या यात्रेत आकडा लावून जुगार खेळवला जात आहे, त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहे। मात्र या ठिकाणी प्रश्न हाच पडत आहे की या ठिकाणी आकडा जुगार कोणाच्या आशीर्वादाने खेळवला जात होता। या यात्रेमध्ये पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असून सुद्धा या ठिकाणी आकडे लावून जुगार कशा पद्धतीने खेळवला गेला हाच प्रश्न उपस्थित होत आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या दरबारात म्हणजे परिसरात जुगार खेळवण्यास कोणी परमिशन दिली हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर अशा पवित्र ठिकाणी अपवित्र जुगार खेळ होऊ न देण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली होती आणि कायद्यानुसार या अवैध जुगारावर शासन प्रशासन आळा घालणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत होता। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार महिलाद्वारे चालवण्यात येणारे हे जुगार रात्रीच बंद करण्यात आले आहे अशी माहिती कासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी दिली आहे। एका व्यक्तीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने केस करण्यात आली आहे। आता यात्रेतील जुगार बंद करण्यात आले असून याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असे अविनाश मांदळे यांनी सांगितलं।